नमस्कार. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मोदी साहेबांवर होणारी टीका, पंतप्रधान मोदी साहेबांवर होणारी टीका. आता ह्याच्यावर टीका करणारे खूप म्हणजे काँग्रेसचे आहेत, त्याच्यानंतर तुमचे शिवसेनेचे आहेत, आणखीन इतर बरीच लोकं आहेत की जी त्यांच्यावर टीका करतात. माझ्या मते अजूनपर्यंत पवारसाहेबांनी त्यांच्यावर टीका केलेली नाही आहे. काय आणि यावेळेस काय आहे की पाकिस्ताननीच मान्य केलं असल्या कारणामुळे त्यांच्यावर हल्ल्याचे प्रूफसुद्धा हे मागू शकत नाहीत. तरी यावेळेस बरं आहे, नाहीतर ते केजरीवाल म्हणजे 1 फूट 2 इंच उंची आणि 6 फूट 3 इंच गप्पा मारणार ते काय, अशातले ते केजरीवाल ते नाही आहेत. हारल्यामुळे त्यांचं तोंड बंद आहे. पण तरीसुद्धा काँग्रेसच्या काय म्हणतात त्याला, तुमच्या खडगे साहेबांनी सांगितलं होतं की मोदींना हे माहिती होतं की पहलगामचा हल्ला होणार आहे म्हणून, की असे अनेक बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. म्हणजे एकाने तर मला आज की तुमचा मोदी फडतूस आहे म्हणून आजचं शीर्षकच मी दिलं की तुमचा मोदी फडतूस आहे. आता आमचा मोदी फडतूस आहे तर तुम्ही कुठले मोठे हे आहे, पण आमचा मोदी फडतूस नाही आहे, आमचा मोदी काडतूस आहे. कळलं का? आमचा मोदी काडतूस आहे. म्हणजे तुमच्या त्या संजय राऊतांनी म्हटलं होतं की मोदी भारताचे पंतप्रधान हे आमचं दुर्दैव आहे. मग उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुदैव आहे का? म्हणजे ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं ते शरद पवारसाहेब, ते पवारसाहेबसुद्धा त्यांच्यावर आज डोक्याला हात लावून बसले की कुठे मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप केलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं म्हणून. असो, पण मोदी फडतूस आहे. मोदी का फडतूस आहे? 2014पासून कमीत कमी काय म्हणतात त्याला, भारतावर हल्ले झालेले आहेत. म्हणजे आतंकवादी हल्ले झालेले आहेत, बॉम्बस्फोट झालेले आहेत, कमीत कमी झालेले आहेत. झाले नाही तशातला भाग नाही. एखाद दुसरा हल्ला 100% झालेला आहे. त्याच्यातला पुलवामाचा आणि उरीचा हल्ला हा खूप मोठा होता. पण पुलवामा आणि उरीचा हल्ला याला आपण सर्जिकल स्ट्राईक आणखीन एअर स्ट्राईकने आपण त्यांना उत्तरं दिलेली आहेत. आपण आपला अभिनंदन तिकडनं सोडवून आणलेलं आहे. मग मोदी फडतूस कसा? आजही तुमच्या पहलगाम झाल्यानंतर 15 दिवस जे लोक व्याय करून गप्पा मारत होते की काहीच केलं नाही. तुमचे काय म्हणतात त्याला संजय राऊत 15 दिवस लागतात का? अरे 15 दिवस लागतात का? ही काय हे आहे का? काय म्हणतात त्याला, शिवसेनेच्या शाखेची भांडणं आहेत का? लगेच हे करायचं, मातोश्रीवर जाऊन मांडवली करायची काय? मग आज मला म्हणजे युद्ध करायचं म्हणजे आपले सगळे जवान पणाला लावायचे असतात. आणि एक जवान ह्याच्या अवतीभोवती 10 ते 12 लोक अवलंबून असतात डायरेक्टली. त्याचे आईवडील, त्याची मुलं, त्याची बायकोचे आईवडील, तिचे नात्यातले, परत भाऊ वगैरे, अशी ही सगळी लोकं ही त्याच्या वर अवलंबून असतात. एक माणूस जाणं म्हणजे साधारणतः 10 लोकांना धक्का असतो. कारण तो माणूस या 10 लोकांना पोसत असतो. त्यांच्या कुठल्याही पुढच्या कार्याला तो हजर राहणार नसतो. एक माणूस जाणं. त्यामुळे युद्ध करणं म्हणजे काय म्हणतात त्याला, सचिन वाझेला पाठवून 100 कोटी रुपये गोळा करण्यासारखं नाही आहे. आणि परत सीज फायर केलं. सीज फायर का केलं? तर हे आज तुम्हाला यूट्यूबवरच्या काही न्यूज आहेत, सगळ्या जगातल्या न्यूज आहेत की ते सीज फायर का ॲब्रप्टली बंद केलं. कारण आपल्याला काहीतरी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जे बोलतात त्यांना सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाही आहे. अतुल लोंढे यांना कसली सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी काय आहे यांच्याकडे? टी व्हीवर येऊन नुसती वचा गप्पा मारणे, आणखीन मोदी शांना ट्रोल करणे, याच्यापेक्षा त्यांना दुसरी कुठलीच जबाबदारी नाही आहे. त्यांना कुठला निर्णयच घ्यायचा नाही. त्यांचा नेताच निर्णय घेऊ शकत नाही, तर हे काय निर्णय घेणार? त्याच्यानंतर संजय राऊत हे निर्णय घेणार, निर्णय घेणार ते काय आपले विध्वंसक निर्णय, म्हणजे काय म्हणतात त्याला, हानिकारक निर्णय घेणार. आणि परत यांना डोकं चालवायचंच नाही. यांना हे रिकामटेकडे आहेत. यांना देश चालवायचा आहे.
ते समजा एस्केलेट झालं असतं, आणखीन समजा ते काय म्हणतात त्याला तो न्यूक्लिअर गॅस बाहेर आला असता, तर जेवढा पाकिस्तानला नुकसान झालं असतं त्यातनं तेवढ्याच प्रकारात आपल्यालासुद्धा थोडंफार नुकसान झालं असतं आणि मनुष्यहानी झाली असती, सगळं झालं असतं. हे आपल्याला कुठेतरी आपल्याला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण थोडी पाकिस्तान आहोत. संजय राऊत हे सगळे म्हणजे ह्यांच्यामध्ये आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांमध्ये आणि त्या ह्यांच्यामध्ये काहीच फरक नाही, कारण त्यांना डोकं वापरायचंच नसतं. परत ह्यांना सध्या तर कंट्रोल पण नाही यांच्यावर, म्हणजे कंट्रोल असताना कंट्रोल होता अशातला भाग नाही. आज उद्धव ठाकरे गेले 3-4 आठवडे झाले कुठे गायब झालेत कोणालाच माहिती नाही आहे. म्हणजे एवढा मोठा पहलगामचा हल्ला झाला, त्याला 3 आठवडे उलटून गेले, तरी उद्धव ठाकरे कुठे दिसले नाहीत, त्यांचं कुठे स्टेटमेंट नाही. त्या पहलगाम हल्ल्यामध्ये सगळ्यात जास्ती माणसं आपली मराठी माणसं गेलेली आहेत, त्याच्यातली मुंबईतली गेलेली आहेत, त्याच्याबद्दलही कुठलं स्टेटमेंट नाही. एवढा आपण पाकिस्तानवर हल्ला केला, त्याचे एअरपोर्ट त्याच्यावरही त्यांचं कुठलं स्टेटमेंट नाही. मग हे राजकारण करतात काय आणि हे मराठी माणसांचं काय हित करणार? उद्या आपल्यावर काय झालं आणि हे असंच काय म्हणतात त्याला कुठे युरोपात जाऊन बसले आराम करत, तर कोण करणार? म्हणजे निदान त्या तुमच्या काय म्हणतात त्याला कोविडच्या काळात ते फेसबुक लाईव्ह तरी करत होते. आज फेसबुक लाईव्हही करत नाहीत. ते लाईव्ह आहेत पण एवढं नक्की, पण फेसबुक लाईव्ह पण करत नाही आहेत. का? त्यांना कसली लाज वाटते? भीती वाटत नाही, लाज वाटते. कारण आपलं कर्तृत्व शून्यच इतकं जबरदस्त आहे की आपण येऊन बोलणार काय? आपण येऊन बोलणार काय? आज बाळासाहेबांचं सगळंच वाटोळं करून टाकलं यांनी, उद्धव ठाकरे आणखीन संजय राऊत आणि त्यांचा त्या आदित्य ठाकरेंनी. त्यामुळे यांना मोदीला नावं ठेवायला काहीच येत नाही, यांना काहीच जात नाही, यांना कुठले निर्णय पण घ्यायचे नसतात. आता मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही याच्याबद्दल आहे सगळ्यांमध्ये नाराजी आहे, पण त्याला काहीतरी कारणं आहेत. कारण तुम्ही मोदींची प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत मी बघितली, म्हणजे मोदींनी तो त्या थापरनीची मुलाखत घेण्याच्या याच्यामध्ये शेवटचं हे घेतलं, त्याच्यानंतर मोदी कधीही आले नाहीत प्रेस कॉन्फरन्सला. कारण तुम्ही येऊन परत गोधरा 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 करणार असाल तर त्याच्यामध्ये काय मजा आहे? आज काय आहे ते बोला ना. आज मोदींनी 15 दिवसांनी ज्या प्रकारे पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे, ज्या प्रकारे चायनाला शह दिलेला आहे, ज्या प्रकारे अमेरिकेला शह दिलेला आहे, आज उद्धव ठाकरेची शरद पवारांनासुद्धा बोलायची ताकद नाही किंवा हिंमत नाही. सोनिया गांधीसमोर तर अगदी ते लुगडी धुयला जातील तिथे. राहुल गांधीसमोर तर त्याला अगदी म्हणजे भरवायला जातील त्याला. ते इतकी यांची काय म्हणतात त्याला दूरदर्शा. आणि यांनी आज मोदींचं कालचं भाषण हे पंतप्रधानांच्या लेवलचं भाषण नव्हतं. हे पंतप्रधानाच्या लेवलचं भाषण आहे की नाही हे कॉर्पोरेटर न झालेल्या माणसाला संजय राऊतला हे पंतप्रधान लेवलचं कळतं कुठे? त्याला अभ्यास लागतो, त्याला विचारसरणी लागते, त्याला काहीतरी बेस लागतो. यांना बेसही नाही. यांचा बेस कसा हानिकारक हा यांचा बेस. त्यामुळे मोदीला फडतूस म्हणायच्या आधी आज राहुल गांधी कुठल्याही याच्यातनं तुम्ही काय म्हणतात त्याला सर्वपक्षीय बैठकीतनं आल्यावर असे मान खाली घालून सुटकी चेहरा करून येतात. का येतात? कारण यांना माहिती आहे की आता पुढच्या निवडणुका परत भाजप जिंकणार आहे. कारण त्यांची कारवाईच तशी आहे. आणि काल मोदींनी सांगितलेलं आहे, मोदी साहेबांनी, की आम्ही सीजफायर केलेलं नाही, ते होल्डवर ठेवलं आहे. त्याला होल्ड हा शब्दाला फार महत्त्व आहे. परत त्यांनी ट्रम्पलाही सांगितलं की आम्ही सक्षम आहोत हे करायला, काय म्हणतात त्याला काश्मीरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. त्याला आपल्याला ट्रम्प तात्याची गरज नाही आणि खरंच गरज नाही. आज ज्या पद्धतीने आपण सगळं हाताळलेलं आहे, आज एवढे एअर बेसिस त्यांच्या उडवलेल्या आहेत आपण. आजपर्यंत उद्धव ठाकरेंच्या राज्यामध्ये सुद्धा मुसलमानांच्या विरुद्ध उद्धव ठाकरेंनी कुठली ॲक्शन घेतली? म्हणजे मी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काही करेल असं याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही. ते करणारच नाही आहेत. दॅट इज म्हणजे त्यांनी केली तरच आपल्याला आश्चर्य आहे. पण उद्धव ठाकरेंनी काय केलं? उद्धव ठाकरेंनी
फक्त जाऊन नमाज पडायचं राहिलं होतं. बाकी रामावर टीका केली, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, हनुमान चालिसा हे करून टाकलं. म्हणजे सगळं यांना काही हे नाही काय. मग कसं काय यांना कोणी हे करणार? त्यामुळे यांना मतं मिळणार नाहीत. मोदी फडतूस नाही आहे. मोदी एकदम जोरदार काढतूस आहे. मोदी सुटला तिथून तर तुम्हाला इथे चालतासुद्धा येणार नाही. आज बाळासाहेबांची पुण्याई आहे म्हणून उद्धव ठाकरे अँड कंपनीवर किंवा या संजय राऊतवर एवढं ॲक्शन होत नाही आहेत. त्यामुळे ह्यांनी ही चर्चा करू नये. मोदी फडतूस अजिबात नाही. मोदी एकदम डॅशिंग नेता आहे. आज तुमच्यातली कोणाची हिंमत नाही. बाळासाहेबांची होती, तुमची नाही. आणि पवारसाहेब वगैरे तर काय आता सध्या त्यांनी काही हे नाही. आणि काँग्रेस तर काय, काँग्रेसचं तर काहीच नाही आहे. म्हणजे जी लोक राहुल गांधीला नेतृत्व मानतात काय, ते मोदीला फडतूसच म्हणणार. कारण काय म्हणतात त्याला, राहुल गांधी निष्क्रिय आहे, हे सक्रिय आहेत. त्यामुळे निष्क्रिय लोकांना सक्रिय लोक कधीच चालत नसतात. आज एवढंच. धन्यवाद.